नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। तर शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतील, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पूर्वपदावरती आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा। कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राहकाला गॅस सिलेंडर हे घरपोच डिलिव्हरीद्वारेच पोहोचवावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी दिले आहेत। गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आली। लोकांना सिलेंडर मिळवण्यासाठी हाल सोसावे लागत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी गॅस पुरवठादार संस्थांची बैठक बोलवली। जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चव्हाण तसेच रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते। जिल्ह्यात गॅसचं बुकिंग वाढलं आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हे बुकिंग वाढलं असून दिलेल्या मुदतीत लोकांना गॅस सिलेंडर घरपोच दिलं जात आहे। मार्च एप्रिल महिन्यात असणाऱ्या सरासरी पुरवठ्या इतकीच मागणी होत असल्याने कंपनीचे प्रतिनिधी यांनी निदर्शनास आणलं। गॅसचं बुकिंग ऑनलाईनच होत आहे, मात्र अनेक लोक सिलेंडर संपल्यावर थेट सिलेंडर घेऊनच एजन्सीवरती गर्दी करत आहे, असं एजन्सी धारकांतर्फे सांगण्यात आलं। जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिलेत की कोणताही ग्राहक सिलेंडर घेऊन एजन्सीवरती येता कामा नये। ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर त्याला घरपोच डिलिव्हरीद्वारेच सिलेंडर पोहोचवणं बंधनकारक आहे। सद्यस्थितीत नवीन गॅस जोडणी हे काम बंद आहे, तसेच काही ग्राहकांची ई-केवायसी बाकी आहे, हे काम ग्राहक ऑनलाईन करू शकतात। जिल्हाधिकारी पुढे म्हणालेत की सद्यस्थितीत प्रशासनाचा एक कर्मचारी गॅस एजन्सीवरती नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलाय, त्यामुळे येत्या 24 तासात वितरण सुरळीत करावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असं जिल्हाधिकारी स्वामी यांनी बजावलं। गॅस एजन्सी धारकांनी सांगितलं की काही ठिकाणी डिलिव्हरी वाहनाला पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे, त्याबाबत अधिकाऱ्यांनी पोलिसांनी तातडीने निर्देशित केलं। गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत येणाऱ्या वाहनांना पोलीस पेट्रोलिंग देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। गॅस आणि इंधन पुरवठा बाबत प्रशासनाला आदेश दिले असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। याबरोबरच त्यांनी अन्य विषयांवरती देखील माहिती दिली आहे। शहरामध्ये एलपीजी गॅसचा जो काय तुटवडा होतोय, ऑटो एलपीजी गॅसचा मुळा, हा कंपन्यांच्या काही अरेरावीमुळे सुद्धा होतोय। मी आता पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपलं काही नियंत्रण नसल्यामुळं मनमानी त्या टायमाला हे गॅस खरेदी करतात। गॅस नाही अशातला भाग नाही, गॅस आहे, परंतु आम्ही नाही खरेदी करणार। काय करायचं? ही जी काय उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो। मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की काही पेट्रोल पंप जे आहेत ते ऑटो एलपीजी गॅसचे 2-3 एनओसी आपण दिलेले आहेत त्यांना, ते कॅन्सल करा, त्यांना सील करून टाका। त्यामुळं तरी ठिकाणावर येतील ना। यामुळं जो रिक्षा चालक हातावर त्याचं पोट आहे, त्याला आज जर तो गॅस भेटला नाही तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल ना। 5 दिवस झालेत त्यांना गॅस मिळत नाही, म्हणून आता ही कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आता तातडीने ते कारवाई करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड करण्यासाठी गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये होणार आहे, असं या सभेचे पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळवलं आहे। गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी ही विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये होणार आहे। या सभेचा कार्यक्रमामध्ये गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात नामनिर्देशन स्वीकारणं, गुरुवारी दुपारी 2 वाजता विशेष सभेत सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल, त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल, त्यानंतर समिती सभापती निवडणुकीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात वर करून मतदान घेण्यात येईल।
या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती यांना कळवण्यात आलं आहे. तथापि सभापतींना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान करता येणार नाही. हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. या सभेसाठी नवनिर्वाचित एकूण 63 जिल्हा परिषद सदस्य व 9 पंचायत समिती सभापती यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे, असंही पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळवलं आहे. महानगरपालिकेच्या शाळेत अजून ज्या आवश्यक सोयी सुविधा लागत असतील त्या पुरवठा करण्यात येतील व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिक्षण विभागामध्ये आयुक्त यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत राबवलेल्या उपक्रमाचे व्हिडिओ सादरीकरण ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केलं असता या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील पटसंख्या आणि गुणवत्ता वाढल्याचं दिसून आलं. तसेच सर्व शाळा स्मार्ट झाल्याचं दिसून आल्यामुळे स्थायी समिती सभापती यांनी आयुक्तांचं अभिनंदन केलं. महापालिकेच्या शाळेत अजून ज्या आवश्यक सोयी सुविधा लागत असतील त्या पुरवठा करण्यात येतील व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना स्थायी समिती सभापती यांनी दिल्या. तसेच किराडपुरा नंबर 1 आणि नारेगाव मराठी व उर्दू शाळेतील सिल्क मिल कॉलनी या शाळेने वाढलेली पटसंख्या खूप आहे. याही शाळांचं अभिनंदन करण्यात आलं. या बैठकीस अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, अधीक्षक गोविंद बाराबोटे, ज्ञानदेव सांगळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व सर्व केंद्रीय मुख्याध्यापक आणि सर्व अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानदेव सांगळे यांनी व कार्यक्रम अधिकारी यांनी केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पुढे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. 10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. जिंकलो काय? 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे, केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा ऍक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ऍक्शन. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. टाईप 1 डायबिटीस विषयी जनजागृती, लवकर निदान आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा देण्यासाठी रोटरी उदान मधुमेह एक्सप्रेस या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण दिनांक 31 मार्च रोजी करण्यात येणार आहे. टाईप 1 डायबिटीस या गंभीर आजाराविषयी आणि उपक्रमाविषयी आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे.
टाइप 1 डायबिटीज़ किसी भी उम्र में हो सकता है, ज़्यादातर बच्चों को होता आहे. लहान मुलांना 5-6ची वय आणि 14-15ची वयामध्ये मॅक्सिमम होतो, पण कधी पण होऊ शकतं कुठलीही वयात. टाइप 1 आणि टाइप 2 मधला फरक हे आहे की टाइप 1मध्ये इन्सुलिन निर्माणच होत नाही. त्याच्यामुळे जर इन्सुलिन इंजेक्शनचा ट्रीटमेंट नहीं केलं तो जीव जाऊ शकतं. सो बहुत ज़रूरी है कि टाइप 1 जल्दी डिटेक्ट हो और जल्दी डिटेक्ट हो के जल्दी से जल्दी नियरेस्ट डॉक्टर दवाखाने में रेफ़र हो. लेकिन ये डिटेक्ट इसलिए नहीं होता है क्योंकि हमें लक्षण पता नहीं रहते और बच्चों को डायबिटीज़ होता है ये हमें पता ही नहीं रहता. तो ये लक्षण क्या हैं ये जानना बहुत ज़रूरी है. स्कूल टीचर्स को, डॉक्टर्स को, हेल्थ केयर वर्कर्स को, फार्मासिस्ट को और हर जगह पब्लिक को पता होना चाहिए. पहला लक्षण है कि अगर बच्चा बहुत ज़्यादा पेशाब कर रहा है, खूप वारंवार लघवी येणे, खूप भूक लागणे, खूप ताण लागणे आणि खूप थकवा येऊन वजन कमी होणे, कारण हे वाढती वय आहे आणि असं नॉर्मली मुलांना होत नाही. जर हे 5 लक्षण असेल की विनाकारण हे 5 होत आहेत, लघवी होणे, ताण लागणे, भूक लागणे, थकवा येणे आणि वजन न वाढ़ने, हे 5 लक्षण बहुत इम्पॉर्टेंट है. अगर ये पता हो तो फटाफट डॉक्टर के पास जाएं, शुगर चेक करें. शुगर आती है, डिटेक्ट होती है तो उसका ट्रीटमेंट इंसुलिन ही है, उससे बचने की कोशिश ना करें. लेकिन अगर टाइप 1 डायबिटीज़ डिटेक्ट हो गई और ट्रीटमेंट किया तो खूप सुंदर, सबल, पूर्ण जीवन जगता येतं हे माहिती होणं फार आवश्यक. रोटरी क्लब ऑफ आज आपण रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर पूर्व व उडान या NGOसाठी भारतातील पहिली टाइप 1 अवेअरनेस डायबेटिक व्हॅन ही उडान या संस्थेसाठी देतो आहे. ही व्हॅन ग्लोबल ग्रँट रोटरी फाउंडेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ग्लोबल ग्रँट थ्रू आपण ही उडान या संस्थेला देण्यात आलेली आहे. या व्हॅनचा एक उद्दिष्ट म्हणजे टाइप 1 डायबिटिक, जसं डॉक्टर सारडा मॅडमने सांगितलं आहे की अवेअरनेस हे खूप गरजेचं आहे आणि 1 लाखांपैकी 1000 पेशंट जर मरत असतील तर सामाजिक दायित्व म्हणून रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्ट यांनी ही व्हॅन उडान या संस्थेला देऊन अवेअरनेसचं काम गावोगावी ग्रामीण भागात जाऊन करण्यासाठी याचं उद्दिष्ट आहे. तर रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्टच्या माध्यमातून ग्लोबल ग्रँटच्या अनुषंगाने आपल्याला ही व्हॅन $40,000 म्हणजे भारतीय शुल्कच्या अनुषंगाने 35 लाख रुपयेच्या डोनेशन आपण ह्या उडान संस्थेला देण्यात आलेलं आहे. ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने माझी एक अपील अशी असेल की आपल्या अवतीभोवती असलेले टाइप 1 डायबिटिक ग्रस्त मुलांना जर तुम्ही उडान या संस्थेकडे मार्गक्रमण केले तर आमचा जो उद्दिष्ट आहे ह्या टाइप 1 डायबिटीसच्या अनुषंगाने भारतातनं आपल्याला टाइप 1चे पेशंट्स जितके कमी करता येईल तेवढी कमी करण्याचे आपलं उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी नगररचना विभागात स्वतः उपस्थित राहून शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत परवानगीच्या सर्व प्रलंबित संचिका निकाली काढण्याचा पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीमुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीस निश्चितच मोठा हातभार लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी नगर रचना विभागात स्वतः उपस्थित राहून संध्याकाळी उशिरापर्यंत परवानगीच्या सर्व प्रलंबित संचिका निकाली काढण्याचा पुढाकार घेतला. मार्च महिन्यानंतर बाजार मूल्य दर तक्ते नव्याने प्रसिद्ध होऊन मालमत्तेच्या बाजार मूल्यात वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मार्च अखेरपूर्वी परवानग्या मिळवण्यासाठी नगररचना विभागावरती मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी स्वतः विभागात उपस्थित राहून उपसंचालक नगररचना मनोज गर्जे यांच्या समवेत सर्व प्रलंबित फायलींचा निपटारा केला. तसेच मार्च महिना हा महसूल वसुलीचा महत्त्वाचा कालावधी असतानाही विविध सण व सुट्ट्यांमुळे कामकाजावरती परिणाम होऊ नये यासाठी आयुक्तांनी सुटीच्या दिवशीही महापालिकेची सर्व कार्यालय सुरू ठेवण्याचं परिपत्रक जारी केलं. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःही प्रत्यक्ष उपस्थित राहून परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी केली. आयुक्तांच्या कार्यतत्परतेचं, जिद्दीचं व व्यावसायिक दृष्टिकोनाचं हे उत्तम उदाहरण मानलं जात असून त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी उपनगर रचनाकार कौस्तुभ भावे तसेच नगर रचना विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शनिवारी मुंबई येथील सह्याद्री सभागृहामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरवण्यात आलं आहे.
राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावरील प्रशासकीय कार्यालयांच्या कामकाजाचं 7 महत्वपूर्ण निकषांवरती सखोल परीक्षण करण्यात आलं. संकेतस्थळ व्यवस्थापन, आपले सरकार सेवा, ई ऑफिस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS यासारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करून छत्रपती संभाजीनगर विभागाने प्रशासन अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि गतिमान बनवलं आहे. ही मूल्यांकन प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडली असून अंतिम मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्याकडून करण्यात आलं. या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व विभागातील आयुक्त कार्यालयामधून द्वितीय क्रमांक मिळवणं ही मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे समन्वित प्रयत्न निर्णायक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ई गव्हर्नन्स उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. विभागनिहाय सातत्यपूर्ण आढावा, ई ऑफिसचा प्रभावी वापर आणि नागरिक केंद्रित निर्णय प्रक्रियेवरती भर दिल्याने प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक झाला आहे. ई गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासकीय सेवा वितरणात पारदर्शकता, वेग आणि सुलभता वाढली आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतानाच प्रशासनाला गती देण्यासाठी सेवा विषयक सुधारणांचा 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात सेवा कर्मी प्लस या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेवा विषयक प्रगतीचं मूल्यांकन करणं व सेवा विषयक बाबींच्या सुधारणाकरिता 150 दिवसांचा कार्यक्रम दिनांक 6 मे ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात आला. तथापि राज्यातील पूर परिस्थितीमुळे या कार्यक्रमास दिनांक 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कार्यक्रमात प्रशासकीय सुधारणांमध्ये मनुष्यबळ विषयक बाबींवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. त्यात कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करणं, पदोन्नती करणं, बिंदू नामावली नोंदवही अद्ययावत करणं, अनुकंपा भरती, सरळ सेवा भरती, केंद्र शासनाच्या IGOT पोर्टलवरती नोंदणी तसेच 5 प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणं व सेवा पुस्तिका अद्ययावत करणं या बाबींचा समावेश होता. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन राघवेंद्र घोरपडे यांनी यशस्वी अंमलबजावणी केली. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गतच्या सर्व खाते प्रमुखांनी व त्यांच्या अधीनस्थ सर्व कर्मचाऱ्यांनी सहयोग दिला. त्यामुळे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या कामकाजाचं शासन स्तरावरून गुणांकन होऊन राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. तर शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतील, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.